पुण्यातील ग्रामीण भागात पावसाने हजेरी सुरू केलेली आहे। पावसामुळे भीमाशंकरच्या भोरगिरी परिसरात सध्या आदिवासी शेतकऱ्यांची भात रोपं टाकण्याची लगबग सुरू असल्याचे दिसतंय। या परिसरात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत, त्यामुळे आदिवासी शेतकरी शेती कामामध्ये व्यस्त आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। राज्याच्या सर्वच भागात यंदा मान्सूनपूर्व पावसाचं जोरदार आगमन झाल्यानंतर कुठेतरी शेतकऱ्यांची शेती कामाची लगबग पाहायला मिळत आहे। मी सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात आलेलो आपण या ठिकाणी पाहिलं तर शेतकऱ्यांची या ठिकाणी भाताची साळी टाकण्याची लगबग पाहायला मिळत आहे। सध्या शेतात ओलावा जरी जास्त असला तरी याच ओलाव्यावरती सध्या शेतकरी या ठिकाणी भाताच्या साळी टाकत आहेत। पाऊस चालू असताना आपल्याला काही शेतीला रोपं टाकण्यासाठी वापसा होत नाही, म्हणून आम्ही आता ही रोपं टाकण्याची सुरुवात केलेली आहे। रोपा जर गेली समजा याच्यामध्ये जर पाणी बसलं रोपांमध्ये तर मग याचे शेतकरीचे नुकसानच होणार आहे आणि तो जर प्रमाणात जर पडला त्याच्या आवाक्यात जर पडला तर मग शेती कशी बी व्यवस्थित होईल। नक्कीच यापुढच्या काळात पाऊस जर चांगला समाधानकारक झाला तर शेतकऱ्यांना या भाताच्या शेतातनं चांगलं उत्पन्न निघेल। मात्र कुठे पावसाने हुलकावणी दिली किंवा जास्त प्रमाणात पाऊस झाला तर त्याचा तरी कुठेतरी फटका शेतकऱ्यांना बसेल। त्यामुळे कुठेतरी सध्या शेतकऱ्यांना शेतीतनं चांगल्या उत्पन्नासाठी निसर्गाच्या साथीची तेवढी गरज असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे।